सकाळी 7 वाजता एक घंटा गाडीवाला तुमच्या दारावर येतो तुमचा कचरा उचलण्यासाठी, तुमचं घर स्वच्छ राहावं म्हणून. पण तुम्ही त्याच्याशी कसं वागता? गेट उघड, डबा तिथे ठेवलाय, उचल, कचरा टाक आणि गेट बंद कर. आणि कधी जर तो गेट लावायला विसरला तर गेट लाव रे. तो काही बोलत नाही, शांतपणे सगळं ऐकतो, कारण त्याला माहिती आहे की त्याचा काम आहे. तो रस्त्यावरचा कचरा साफ करतो, स्वच्छ करतो, पावडर टाकतो, बॅनर लावतो, इथे कचरा टाकू नका. पण फक्त 10-15 मिनिटांनी कोणीतरी येतो आणि तिथेच पुन्हा कचरा टाकून जातो. मोठमोठ्या पिशव्या, घाण, सगळं काही. आणि मग कोणीतरी फोटो काढतो. सोशल वर्कर, पत्रकार, अधिकारी, आणि कंप्लेंट होते, काम झालं नाही, कचरा उचलला नाही. पण ज्यांनी आत्ताच कचरा टाकला त्यांना कोणी विचारतं का? आता एक अजून गोष्ट, घंटागाडीचा आवाज येतो, भोंगा वाजत असतो. तो 5-10 मिनिटं थांबतो, तुमची वाट बघतो. पण काही लोक जाणून बुजून बाहेर येत नाहीत. आणि जेव्हा गाडी थोडी पुढे जाते तेव्हा मागून ओरडतात, थांब, दिसत नाही का? तो शांतपणे सांगतो, मी थांबलो होतो, आवाज चालू होता, पण तरीही वाद होतो. काही जण म्हणतात, मला आवाज आला नाही, पण बाजूचे लोक येऊन कचरा देऊन जातात. मग खरंच आवाज येत नाही की आपणच दुर्लक्ष करतो? उन्हात, गरमीत, वासात तो माणूस कचरा उचलतो. त्याचा घाम, त्याचे कष्ट कोणालाही दिसत नाहीत. तो एकटा 1000 लोकांचा कचरा उचलतो. मोठमोठे डबे जे बिल्डिंगमध्ये भरले जातात. एकटा माणूस ते कसं उचलणार? पण तरीही जर ते उचललं नाही, कंप्लेंट, बदली. हे लोक काम करत नाहीत. आणि हो, तो रोज काही मागत नाही, फक्त वर्षातून एकदा, दिवाळीला थोडीशी खर्ची मागतो. कोणी 10 रुपये देतात आणि वर्षभर सांगतात. कोणी सरळ बोलतात, पगार मिळतो ना, मग कशाला मागता? सांगा ना, जर आपण स्वतःच कचरा गाडीत टाकला तर आपण कमी होणार आहोत का? जिथे स्वच्छ केलं तिथेच पुन्हा घाण करणं ही चांगली गोष्ट आहे का? एक छोटी विनंती, कचरा रस्त्यावर टाकू नका. जिथे स्वच्छ केला आहे तिथे पुन्हा घाण करू नका. खोट्या कंप्लेंट करू नका. आणि काम करणाऱ्या माणसाशी माणूस म्हणून वागा. तो तुमचा कचरा रोज उचलतो. कृपया त्याच्या मेहनतीची किंमत तरी ठेवा.